हाय हॅलो नमस्कार दंडवत प्रणाम. मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की वॉशिंग मशीन जी आहे ते घरी आणलेली आहे. तसंच 7-8 दिवस झालं ऑर्डर करून आणि काल ती आली. आणखी त्याचं इन्स्टॉलेशन राहिले करायचं, जे की ते जे लोक येतील त्या कंपनीचे त्यावेळेस ते करून देतील. तर आज काय कोणी आलं नाही तर उद्या येतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जे शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ना की कुठली वॉशिंग मशीन घेऊ, कुठली चांगली आहे म्हणून, तर जास्त करून एकाच कंपनीला हे आले होत्या. ती आता कुठल्या कंपनीची आहे ते बघा तुम्हीच. 100पैकी म्हणता येईल की 70-80% जे आहे ते एकाच कंपनीला जास्त लोकांनी म्हणजे छान रिव्ह्यू दिला होता की ही कंपनीची चांगली आहे म्हणून, आणि तीच मागवली आम्ही. मग तशा बाकीच्या पण छान होत्या, पण जास्त ज्याला रेट आलं तेच मागवते ना माणूस, की चला ह्याला जास्तच म्हणजे अनुभव शेअर केला बऱ्याच जणांनी की आम्ही यूज केलेली आहे, इतके वर्ष झाले यूज करतो, 7-8 वर्ष, कोणी 10 वर्षसुद्धा सांगत होतं. त्याच्यामुळे मग आम्ही तीच मागवली. आणि परत एक आज ना प्रियान आणि प्रक्षिताचा ॲन्युअल डे, सो तिकडे पण जायचं आहे. ती पण आता आवरावर करायची, लेकरं गेलेले आहेत. प्रियांचा उद्या ॲन्युअल डे आणि प्रक्षिताचा आज आहे. तर प्रक्षिताला आवरावर करून दिली, तिची ना कर्ली हेअर करायचे होते, सो ते करून दिले. ती गेली तिच्या मामासोबत. तिच्या मामाला दोघांनी पण मुद्दाम बोलून घेतलं, ते इकडं आलेलं आहे म्हणून, नाहीतर इथं मग येत नाही ते असं मुद्दाम, लांब जर असलं तर कुठे गेलेला ते. आता इथं माझं माहेर जे जवळ आहे त्याच्यामुळे ते आला पटकन. तर लेकरं खुश होतात मामा आला की, तर ते त्यांच्यासोबत गेलेत, सोबत मामासोबत गेला त्या दोघांच्या. आणि मला पण आता आवरून जायचं लगेच, ते म्हणजे स्कूल इथून जवळच आहे ते. आता माझा टाईम झाला 1-2 तासांनी मला पण जायचं, ते घ्यायला येईल, मग मी जाणार सोबत त्याच्या. बाकी मग बघा तुम्ही पण की वॉशिंग मशीन कुठली आहे काय आहे. तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज जे आहे वॉशिंग मशीन घरी आलेली आहे फायनली. आता कुठल्या कंपनीची बोलवली काय हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ म्हणजे आजच्याच व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळतं. हे फ्लिपकार्टचं आहे. कशी आहे कशी आहे का? हो का, उद्या ॲन्युअल डे. ओपन कर, उघड. तशी नाही, त्याची कटपट्टी काढते तुझी. काढ. हां, सगळं नको ओपन करू, थांब. ते नको काढू, फक्त डोअर कर. ते हो उघड. इतक्या जोरात नको करशील उद्घाटन त्याचं. कशी आहे का? कलर कसा आहे? हां, काहीच आणायचं नाही, घराचंच फक्त. घरातलंच घालायचं ते. तोंडाला काय लावलं? आयडी कार्ड. काय खाऊन आली? चल, जेवण केलंस का? टिफिन दिलेलं सगळं? हो, वल्ली होती अर्धी चपाती. कसं काय? आता खाते, दुसरी दे रोल कर. फटका दे ना जरा. मग जातो काय? ए काय राहिलं? रक्षिता बघी ना, असं केलं. तू चेंज कर ना कपडे, चल ना, उठ ना. ए बाहेर वे प्रियान. गोल गोल फिरते काय? नाही, मधात बाहेर करते असं, मधात गोल गोल नाही फिरत. ते काय गोल गोल फिरायला का? तर ही बघा, कालपासून इथंच आहे, आणली तशी. आणखीन काय त्याची पूजा वगैरे हे सगळं करायचं राहिले, इन्स्टॉल करायची राहिलेली आहे. आणखीन जेव्हा ते येतील इन्स्टॉल करायला त्यावेळेस मग ते म्हणली आजच येणार होते, पण आता उद्या येतील. आज काय आणखीन कोणी आलं नाही इन्स्टॉल करण्यासाठी. तर ही आहे मशीन IFBची, बघू शकता. हे बघा, ह्या मशीनला ना खूप जणांनी हे केलं, त्यांचा रिव्ह्यू दिला होता की खूप चांगली आहे म्हणून, खूप वर्ष झालं आम्ही वापरतो, त्याचा चांगली आहे यूज करणं हे वगैरे सगळ्याच गोष्टीसाठी रिव्ह्यू छान होता. त्याच्यामुळे म्हणलं मग हीच घेऊया. सो 8 kgची आहे. 7 म्हणलं थोडीशी कमी होईल आणि 10 जरा जास्त होईल, त्याच्यामुळे आम्ही 8 kgची घेतलेली आहे त्याची कॅपॅसिटी. बाकी आता इन्स्टॉलमेंट केल्याच्यानंतर त्यांच्या ह्या साईडला इकडं ड्राय बाल्कनी आहे, इथंच ठेवायचा प्लॅन होता, म्हणजे इथंच त्याचं कनेक्शन दिलेलं आहे मशीनचं, इथं आहे. आणि इकडं ते स्विच बोर्ड आहे, पण इकडं गॅसचं सिलेंडर ठेवलं ना, त्याच्यामुळे मग इकडचं कॅन्सल करून आम्ही काय केलं आहे, पसारा ठेवलेला आहे, ते आता सगळं काढून घ्यावं लागेल. इथंच ठेवायचं चालू आहे, भांडे घासून आता ठेवलेत ना त्याच्यामुळे. आणि मग बघूया आता इथं काय होतं. तर आणखीन ते इन्स्टॉल करायला आल्याच्यानंतर इकडून पाईप घ्यावा लागणार आहे,
जे की पाण्यासाठी असेल. आणि बाकी मग बोर्ड वगैरे तर करता येईल इथं फिट. दुसरा थोडंसं पाण्याचंच आहे प्रॉब्लेम, तेच नळ असेल फिट करावं लागणार आहे. बघूया आता, असा प्लॅन चालू आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, बऱ्याच जणी मला म्हणतात की ताई तुम्ही इलेक्ट्रिक वस्तू ऑनलाईन कशा घेता म्हणून, ते पण एवढ्या महागातल्या आहे. तर चांगल्या असतात आणि त्याच्यातनं फायदा पडते. म्हणजे आपण जेव्हा इथं शॉपवरती घेऊन जातो ना, काही गोष्टी ना इथं महागात पडतात. जवळपास 4-5 हजाराचा फरक येते जर आपण ते क्रेडिट कार्ड वगैरे हे स्वाईप करून स्वाईप नाही, ते क्रेडिट कार्डचं काहीतरी असते. ते मला पण त्याच्यातलं एवढं माहिती नाही, पण हे सांगतात की असं कार्ड यूज करून केल्याच्यानंतर कमी प्राईज येते म्हणून. आम्ही जी घेतली ना ही याच्यावरून घेतली, फ्लिपकार्टवरून. पहिली आम्ही हे हायरचं फ्रीज जे आहे ना ते ॲमेझॉनवरून घेतलं होतं. सो त्याला पण आम्हाला 3,000 कमी भेटलं ते. म्हणजे जी रेट दाखवलेली असते ना आपण त्याच्यानंतर ते ज्या बँकेतून करतो का काहीतरी असंच आहे, कुठलं तरी ते कार्ड काय म्हणलं मी आता, सो ते काहीतरी यूज केल्याच्यानंतर ना ती प्राईस कमी होते आणखीन, आणि त्या प्राईजमध्ये आपल्याला भेटते. म्हणजे 4-5 हजाराचा चांगलाच फरक येते. तर ही मशीन मला वाटते 35ची का काहीतरी होती, तर 31 का 32 अशी काहीतरी पडली आम्हाला ही. पण हिला पण कमीमध्ये भेटली आम्हाला फ्लिपकार्टवर. ॲमेझॉनवर ही जास्तमध्ये बसू लागली, त्याच्यामुळे मग फ्लिपकार्टवरून घेतली आम्ही. सो त्याच्यामुळे घेत होतो आम्ही काही गोष्टी ऑनलाईन, जे की आपल्याला त्याच्यातून फायदा भेटते म्हणून. म्हणजे कमी प्राईस भेटते आपल्याला थोडी, आणि क्वालिटी पण चांगली असते. असं नाही की वॉरंटी गॅरंटी भेटणार नाही, सगळ्या गोष्टी ऑनलाईनमध्ये पण असतात. आणि इन्स्टॉल करायला ऑनलाईन जरी गोष्टी घेतल्या ना आपण, इन्स्टॉल करायला येतात ते लोक जे त्या कंपनीचे असतात ते. उशीर झाला आहे आणि 5 वाजलेत. मला अर्ध्या घंट्यात आवरून पटकन जायचं. 5:30चा टाईम दिला आहे, कारण की तिथं सीट भेटत नाही. आणि ह्यांचं सारखंच असते की तू उशिरा येतेस आणि मग नंतर मागं बसावं लागतं तुला. लेकराचं काहीच व्यवस्थित परफॉर्मन्स तुला बघता येत नाही. तर ह्यावेळेस मी टायमावर जाणार आहे. आता बघते पटकन अर्ध्या घंट्यात आवरून घेते. चहा पाणी झालं तसं, आणि ड्रेस पण बघायला थोडासा वेळ गेला. म्हणजे कुठला घालू, काय घालू, साडी घालू का ड्रेस घालू असं चालू लागलं. मला आज ड्रेस घालते, उद्या साडी घालते. राजवी एकच मागणी घातली पण बघायला, हातात बघायला निघत नाही ती हातातली, काढून घ्यायला. इकडे बघ, इकडे बघ. चला वेळ झालाच आखरीच्याला, आवरावर 6 वाजलेत. पण तुम्ही दोघां तिथंच थांबायचं, कशाला आलेत काय माहिती. तू बरं हे प्रिया कशाला आले? मला कॉल तर करायचा ना, यायलीस का कसं करायचं म्हणजे. नाही रे, ते पोरगं बघ ना. तर आता आम्ही आलो. येऊ दे तिला, ती म्हणली ना पल्लवी यायली. मी आले याच्यासोबत आणि पल्लवी यायली मामासोबत. ॲटो म्हणला आता कुठं थांबत बसा, आधीच उशीर झालाय. आणि यांची पुन्हा चिडचिड चालू झाली. डॅडाचा कॉल आला 2दा, आलीस का नाही, आलीस का नाही. हां तर राजवीमुळं पल्लवीचा यायचा काही प्लॅन नव्हता, कारण की एवढ्या गर्दीमध्ये ती राहील असं आमचं चालू लागलं. नंतर मी तिला म्हणलं की जितक्या वेळ राहिली तितक्या वेळ राहू दे, नंतर आपण मामाला कॉल करूया, कारण की घर आणि शाळेचं अंतर काही जास्त नाही, जवळच आहे. मामा येतील न्यायला जर ती रडू राहिली तर. मग तसंच केलं आम्ही. पण आता जसं तिला कळायलं ना राजवीला, तर बराच वेळ ती राहिली. मार्केटमध्ये पण आम्ही तिला घेऊन गेलो ना, तर एवढं रडणं वगैरे ती शांत राहिली. आणि इथं पण ती जवळपास 1-1.5 तास तरी थांबली. बाय बाय राजवी, जाय. आणि टायमाला देते तुझं सॉंग आलं की बाय राजवी. हो राजवी, बाय बाय बाय. इकडे बघ ना, बाय बाय कर, बाय कर, बाय कर, कर ना. तर राजवी रडू लागली म्हणून ती गेली. मामा आले तिला न्यायला. रक्षिताचं आता आले सॉंग. लहान लेकरं सोबत असली की असंच होतं त्यांना ना. म्हणजे एक शांत बसली होती ती बराच वेळ,
पण एकदा रडायला लागली ना मग ऐकत नाहीत. आणि ऐन वेळेलाच एकदम म्हणजे अगदी ती 5 मिनिट जरी थांबली असती ना तिला प्रक्षिताचा डान्स इथे बघायला भेटला असता. जस्ट ती गेली की ते डान्स चालू झाला होता आणि इतका छान डान्स केला ना प्रक्षिताने, म्हणजे मलाच विश्वास बसत नव्हता. जिथे मी ॲरो दाखवलेला बघा ती प्रक्षिता आहे. म्हणजे आता माझं लेकरू आहे म्हणून मी स्तुती करत नाही तिची, पण खरंच तिने इथं खूप एनर्जेटिक डान्स केलाय आणि तिचे एक्सप्रेशन पण तुम्ही बघू शकता. म्हणजे मलाच विश्वास बसत नव्हता की प्रक्षिता इतका छान डान्स करू शकते म्हणून. आणि 2-3 दिवस झाला सारखं मॅडम म्हणत होत्या तिला, ती मला येऊन सांगत होती की मम्मा मला मॅडम रोज म्हणाले तू खूप छान करेल. बाकी व्हिडिओमध्ये शांत बसणारी माझी मुलगी आज असा डान्स करताना बघून तुम्हाला पण काय वाटलं, तिचा डान्स आवडला का मला नक्की सांगा. त्याच्यानंतर आणखीन एक सगळ्या लेकरांचं मिळून ग्रुप सॉन्ग झालं होतं आणि मग कार्यक्रम इथेच संपला होता. त्याच्यानंतर मग प्रक्षिताला इथून घेतलं. बऱ्यापैकी इथं काही फूड स्टॉल लागले होते. आता लेकरांना हे असं काय बघितलं की खायची इच्छा होतेच. आता इतकी थंडी होती मात्र प्रक्षिता अजिबात ऐकत नव्हती. आईस्क्रीम पाहिजे म्हणू लागली. मग काय तिच्याबरोबर आम्ही सगळ्यांना पण घेतली. तू आलाच नाही विचार ना, सगळ्यात भारी तिने, म्हणजे आता आपल्या लेकरात आपल्याला भारीच वाटतंय पण केला खरंच तिने छान. तिच्या मनाला लयच भारी केलं तिने पहिल्यांदा. छान थंडी बापरे. तर 2 तासात आवरलं कार्यक्रम. आता उद्या तुझा पनीरची भाजी हे ते दोघं तोंड धुवायचं नाही का? हा तिचं अरे चपाती करायची, भाजी आहे चपाती करायला लागल ना. स्वयंपाकाला लागायचंय, थंडी खूप जास्त पडली. हा पटकन स्वयंपाक करून घेते. सकाळी मी पनीरची भाजी केली होती ती आहे, फक्त चपात्या करते आता गरम गरम. खूप जास्त थंडी म्हणजे गाडीवर जास्तच वाजते. दोघं पांघरून बसले. हे टोपलं ना मी काल मार्केटमधून आणलं होतं, कपडे ठेवायला खूप छान आहे स्टीलचं. वरणमध्ये कुकर लागली. तर चपात्या करून झाल्या, भाजीनं तेवढी पुरणार नाही म्हणून कुकरमध्ये वरण लावले. थोडंसं सपक वरण करते तिक्क्याचं आणि मग जेवण करेल. प्रक्षिता तर जेवली नाही, तशी झोपी गेली. इतकी जास्त कंटाळली होती काही की दुपारी 2-2:30 वाजल्यापासून गेली. सकाळपासूनच तिचं हे होतं की एक्साइटमेंट जायचं म्हणून. आणि 2:30ला गेली तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास 8:30 वाजेपर्यंत लेकराला थोडंसं हिंदोडा आल्यासारखं झालं असेल तिला. कंटाळा येते थोडंसं. हे आले की लगेच मागून घेतलं, तशी झोपी गेली ती. जेवण पण केलं नाही. ताप गीत नाही आली, मी बघितलं तिला. आणि डान्स एकदम छान केला तिला. सगळेजण तिला म्हणत होते की छान केला म्हणून. बाकी चला आता जेवते मी. यांचं तर जेवण झालं आहे. त्याची तर फेवरेट आहे पनीरची भाजी. झोपायचं नाही का तुला? नाही झोप. चला तर मग मी जेवण करते आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.